काही दिवसापूर्वी सन्माननीय हसन मुश्रीफ यांचा परिवारातील काही सदस्य, काही कंपन्या याच्यावर ईडीने धाडी घातल्या होत्या. गेल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे ईडीने जाऊन सर्च ऑपरेशन केलं. हसन मिया काय करू शकतात? $39,053 शेतकऱ्यांनी आपल्याला जे सरकारकडून काय मदत मिळाली होती, तर या प्रत्येकाने 10,000 रुपये मुदत ठेव म्हणजे फिक्स डिपॉझिट कोल्हापूर जनता सहकारी बँकेत ठेवले. एकंदर 39,053 शेतकऱ्यापैकी फक्त एकाने 50,000, एकाने 30,000, 11 लोकांनी 20,000 आणि 11 लोकांनी 5,000 म्हणजे 25 लोकांनी 5 ते 50,000 पर्यंत फिक्स डिपॉझिट ठेवलं आणि उरलेल्या 39,028 लोकांनी प्रत्येकाने 10,000 रुपयाचं फिक्स डिपॉझिट. आणि या फिक्स डिपॉझिट टोटल 39,91,41,120 म्हणजे 39,91,41,120 रुपये एवढ्या फिक्स डिपॉझिटच्या समोर, या फिक्स डिपॉझिटच्या समोर 40 कोटी रुपये हसन मिया मुश्रीफ यांचा परिवार आणि यांचा सरसेनापती घोरपडे साखर कारखान्याला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज दिलं. म्हणजे हसन मुश्रीफची लोकप्रियता पहा. जगात अशी लोकप्रियता कुठल्याही राजकीय नेत्यांची पाहिली नाहीये. सरकारकडून 39,053 शेतकऱ्यांना मदत मिळते. सगळ्याच शेतकऱ्यांनी मला मिळालेल्या पैशापैकी 20% रक्कम मी हसन मुश्रीफ यांना कर्जासाठी देतोय आणि यापैकी एकाचंही कागदपत्र नाही. कुठलंही कागदपत्र नाही, कोणी फेक डिपॉझिट आणि त्या ठेवचा मुदत ठेवचा समोर कर्ज देण्याचे काही प्रोसेस नाही. म्हणून स्वतःला काही शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे शरद पवार यांच्या दृष्टीने याला शेतकऱ्यांची भलाई म्हणायची. मी आज सकाळी सहकार मंत्री अतुल सावेसी आणि अन्य अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे की एवढा मोठा घोटाळा, फ्रॉड, फॉर्जरी, दादागिरी, जबरदस्ती, शेतकऱ्यांची लूटफाट, शेतकऱ्यांच्या नावाने शेतकऱ्यांचं शोषण आणि म्हणून ताबडतोब या बँकेचं स्पेशल ऑडिट व्हावं आणि त्यांचं संचालक मंडळ ताबडतोब बरखास्त करावं. कोऑपरेटिव्ह कमिशनरनी या संदर्भात ताबडतोब चीटिंग, फ्रॉड, फोर्जरीचा गुन्हा दाखल करावा.
अशी मागणी मी केली आहे। आपल्याला सगळ्यांना या 39,000 शेतकऱ्यांची नावं, त्यांचे नंबर सगळे मी आपल्याला दिलेले आहे। हे आहे हे 39,000 शेतकऱ्यांची नावं आणि त्यांनी दिलेल्या 10,000 रुपये फिक्स डिपॉझिट, ज्याच्या समोर 40 कोटी रुपये सरसेनापती कारखान्याला मिळाले। उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं त्यावेळी फक्त हेच काम चालू होतं। एका बाजूला शेतकऱ्यांना लुटायचं आणि दुसऱ्या बाजूला कोविड रुग्णांना। माझ्याकडे हा एक पूर्ण रिपोर्ट आलेला आहे। रिपोर्ट पाहून असं लक्षात येते की उद्धव ठाकरे आणि त्यांची सेना यांनी कोविडचा उपयोग फक्त आणि फक्त कोविड रुग्णांना लुटण्यासाठी केलं। कोविड रुग्णांच्या नावाने लूट। माननीय संजय राऊत, मी पुन्हा एकदा संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर, संजय राऊतच्या पत्नी वर्षा राऊत आणि सपना पाटकर या दोघांच्या नावाने अलिबाग मध्ये जमिनी घेण्यात आला। संजय राऊतच्या सुपुत्री व सुजित पाटकर यांनी 2021-22 मध्ये 2022 जानेवारी मध्ये ते वाईन डिस्ट्रीब्युशन साठी पार्टनरशिप मध्ये कंपनी केली। मग सुजित पाटकर हा संजय राऊतचा पार्टनर नाही तर काय? एवढे मोठे आर्थिक व्यवहार करतात, नवीन कंपन्या काढतात, जमिनी घेतात आणि त्याला संजय राऊत ऑब्जेक्शन घेतात। मग हे काय आहे? सुजित पाटकरला एवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला। हा जो रिपोर्ट आहे माझ्या हातात, त्या रिपोर्ट मध्ये स्पष्ट म्हटलं आहे की सुजित पाटकरचा लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला एकंदर 100 कोटीचे कोविड कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले। त्यावेळी ती कंपनी अस्तित्वात नव्हती। हे सरकारी तपास यंत्रणेचा रिपोर्ट आहे। रजिस्टर ऑफ फर्म, रजिस्टर ऑफ कंपनी, इनकम टॅक्स डिपार्टमेंट, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ईडी आणि इकॉनॉमिक ऑफेन्स विंग मुंबई पोलीस या 5 आणि महापालिका 6 या 7 संस्थांचा रिपोर्ट आहे की मुंबई महापालिका आयुक्तांनी ज्या दिवशी सही केली, इक्बाल चहलनी सही केली, कोविड कॉन्ट्रॅक्ट दिले, त्यावेळी ती कंपनी अस्तित्वातच नव्हती। आम्ही जीएसटी कडे चौकशी केली, जीएसटीने सांगितलं त्याला रजिस्ट्रेशन नव्हतं। आयकर खात्यात चौकशी केली, त्यांनी सांगितलं त्याचा पॅन नंबर इन्कम टॅक्स अकाउंट नव्हता। इन्कम टॅक्सने तर सांगितलं आजपर्यंत लाईफलाईन हॉस्पिटलने एक पण रिटर्नच भरलं नाहीये, ऑडिट पण केलेले नाहीये। म्हणजे जी कंपनी अस्तित्वात नाही आणि कंपनीला किती कॉन्ट्रॅक्ट दिला मोठा उद्धव ठाकरे साहेब यांचे सरकारने 6,000 मेडिकल स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ, एवढ्या ICU आणि ऑक्सिजन नॉन ऑक्सिजन बेड दिले की दॅट रिक्वायर्ड 6,000 एम्प्लॉईज. And how many employees Mr. Sujit Patkar had?
That time when he got the contract, only 18. आणि expression of interest, tender condition. तुमच्याकडे एवढं ह्युमन मेन पॉवर आहे की नाही? मेन पॉवर 18 आणि कॉन्ट्रॅक्ट दिलं 6000 आणि आलेल्या पैशापैकी 50% पैसा मान्यवर सुजित पाटकर यांनी बोगस बेनामी कंपन्यांमध्ये ट्रान्सफर केला. We have all the documentary evidences. 5 कोटी रुपयाची फर्जी बिलं, बोगस. ज्यांच्या नावाने बिलं काढली त्यांना बोलवण्यात आलं. त्यांनी सांगितलं आम्हाला तर माहीतच नाही आहे. आमच्या खात्यात चेक टाकला आणि आमच्याकडून दुसरा चेक घेतला होता, तो दुसरीकडे वळवला. 14,72,00,000चे एक रकमी ट्रान्सफर सुजित पाटकर हॉस्पिटल लाईफलाईन मधून बेनामी खात्यात गेला. आणि या रिपोर्ट मध्ये लिहिलं आहे वेगवेगळ्या ज्या कंपन्यांचे फाइंडिंग्स आहेत की पुणे महापालिकेने रिटर्न रिपोर्ट सबमिट केला. या कंपनीकडे काहीच नाही आहे. या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट PMRDA पुणे मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी अध्यक्ष मान्यवर उद्धव ठाकरे यांनी यांना कॉन्ट्रॅक्ट दिला. ही बोगस कंपनी आहे. त्यांच्याकडे एक माणूस नाही आहे आणि त्यामुळे शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर पुणे येथे 10 दिवसात 3 कोविड रुग्णांचा मृत्यू झालं. त्यातला एक पत्रकार होता आणि त्यामुळे 10 दिवसात त्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आला. त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं गेलं आणि उद्धव ठाकरे साहेबांनी आदेश दिला, PMRDAने आदेश दिला आणि आदेश ऑक्टोबर 2020 मध्ये दिला की यापुढे आपण महाराष्ट्रात कोविडचं एक दमडीचं काम करायचं नाही. यू आर नॉट क्वालिफाईड, यू आर ब्लॅकलिस्टेड. आणि उद्धव ठाकरे साहेबांना PMRDAने महाराष्ट्र सरकारने ब्लॅकलिस्ट केल्यानंतर मुंबई महापालिकेने त्याला 3-3 महिन्याचे 21 कॉन्ट्रॅक्ट दिले. 21. मान्य आदित्य ठाकरे यांचा वरळी कोविड सेंटरचा कॉन्ट्रॅक्ट संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर या कंपनीला, दहिसरचा कॉन्ट्रॅक्ट त्यांना, मुलुंडचा कॉन्ट्रॅक्ट यांना देण्यात आला होता, महालक्ष्मी रेसकोर्सचा कॉन्ट्रॅक्ट यांना देण्यात आला होता, पुणे शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटरचा कॉन्ट्रॅक्ट यांना देण्यात आला होता. आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्रीजींची पण सकाळी बोललो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे मी आणि आम्ही मागणी केली आहे की यांच्यावर IPC सेक्शन 304 सदोष मनुष्यवध हा गुन्हा दाखल करावा. हे सेक्शन सुजित पाटकर आणि त्यांच्या उरलेल्या 3 पार्टनरवर लागू केलं पाहिजे. ओके, थँक्यू. हिंदी मध्ये दोनों बोलता हूँ थोड़ा थोड़ा. हसन मुशर्रफ, इनके परिवार और उनके परिवार की कंपनी सर सेनापति घोरपड़े चीनी कारखाने ने कोल्हापुर जिला मध्यवर्ती सहकारी बैंक से किसानों की साथ में चीटिंग करके 40 करोड़ का कर्जा लिया. कुल मिलाकर
39,053 किसानों के नाम पर, उनके नाम पर फिक्स डिपॉजिट रखकर हर एक के नाम पर 10-10 हजार का फिक्स डिपॉजिट, 39,028 फार्मर 10,000 और 25 किसान 5 से 25 हजार, 39 करोड़ 91,41,120 की फिक्स डिपॉजिट रखी और उसके सामने 40 करोड़ का कर्जा लिया। ये पूरे का पूरा फ्रॉड फोर्जरी है, कोई डॉक्यूमेंट नहीं है, किसानों ने कोई इस प्रकार से कर्जा देने की परमिशन नहीं दी थी। इन 39,000 किसानों के 10-10 हजार रुपये फंस गए हैं। एनफोर्समेंट डायरेक्टरेट ईडी ने जब इसकी जांच की तो ये मामला सामने आया है कि सब किसानों की साथ में चीटिंग करके 40 करोड़ रुपया हसन मुशर्रफ साहब के परिवार ने कर्जा लेके खा गए हैं। मैंने आज महाराष्ट्र के सहकार मंत्री, कोऑपरेटिव मिनिस्टर अतुल सावे जी से बात की है कि इस प्रकार की कोई भी परमिशन के बगैर इतने किसानों के नाम पर हसन मुशर्रफ को 40 करोड़ का कर्जा देने वाली कोल्हापुर जिला कोऑपरेटिव बैंक को बर्खास्त किया जाए, उनके संचालन डायरेक्टर बोर्ड को वहां पर एडमिनिस्ट्रेटर की नियुक्ति हो और सहकार कमिश्नर ने हसन मुशर्रफ परिवार सेनापति घोरपड़ी कारखाने के खिलाफ पुलिस में एफआईआर करनी चाहिए। माननीय संजय राउत, जिनकी सुजीत पाटकर के साथ में उनके परिवार की पार्टनरशिप है, दोनों की पत्नियों ने साथ में मिलकर अलीबाग में जमीनें ली है। संजय राउत की पुत्री और सुजीत पाटकर ने वाइन डीलरशिप की कंपनी शुरू की है। वह सुजीत पाटकर ने 100 करोड़ का कोविड घोटाला किया, उसका अब रिपोर्ट आ गया है और इस रिपोर्ट में स्पष्ट लिखा है कि महापालिका के अधिकारी और सुजीत पाटकर ने मिलकर एक घोस्ट कंपनी, जो कंपनी अस्तित्व में नहीं थी, ऐसी कंपनी को 100 करोड़ के कोविड कॉन्ट्रैक्ट दिलाए। जीएसटी कमिश्नर ने कहा है कि इस कंपनी का जब कॉन्ट्रैक्ट दिया तब जीएसटी नंबर नहीं था। आयकर विभाग ने कहा कि इनकम टैक्स नंबर, पीएन नंबर नहीं था। आज तक उस कंपनी ने इनकम टैक्स का रिटर्न नहीं भरा है, ऑडिट नहीं किया है। इस कंपनी के खाते में से एक किस्त मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन से 32 करोड़ की आई, उसमें से 20 करोड़ डायरेक्टली बेनामी कंपनी में ट्रांसफर किए गए। इस घोटाले की जांच रजिस्टर ऑफ फर्म्स, रजिस्टर ऑफ कंपनीज, इनकम टैक्स विभाग, मुंबई पुलिस इकोनॉमी ऑफेंस विंग, एनफोर्समेंट डायरेक्टरेट कर रहे हैं। मैंने मांग की है कि इस कंपनी को जब कॉन्ट्रैक्ट दिया गया 100 करोड़ का, तब उनके पास 6000 मेडिकल पैरामेडिकल स्टाफ उनके पेरोल में होना चाहिए था। जब कॉन्ट्रैक्ट दिया तब एम्प्लॉइज थे 18 और उसके कारण पुणे शिवाजी नगर जंबो कोविड सेंटर, उसमें 3 पेशेंट की मृत्यु हो गई। तो इसके लिए इस कंपनी के सामने आईपीसी सेक्शन 304 सदोष मनुष्यवध का गुनाह भी दाखिल करना चाहिए। मैंने माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से प्रार्थना की है कि इसके ऊपर जल्द कार्रवाई हो। ओके,
आता इथे सध्या भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, केंद्रामध्ये. तर मग आता या ठिकाणी नगरविकास मंत्री म्हणून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस त्यांची तात्काळ बदली करणार का, आणि त्यांची चौकशी आता कधी होणार आहे? आपल्याला माहिती आहे की ईडीने मुंबई महापालिका आयुक्तांना ह्याच विषया संदर्भात बोलवलं होतं. म्हणजे चौकशी सुरू आहे. आता त्यांनी का हा कॉन्ट्रॅक्ट दिला हे त्यांनाच माहित आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून दबाव आला होता की आणखीन कुणाचा प्रभाव होता, जी कंपनी अस्तित्वात नाही, ज्याची क्षमता नाही, ज्याला पुणे महापालिका आणि मुख्यमंत्रीचा PMRDAने ब्लॅकलिस्ट केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे पारिवारिक मंत्री आदित्य ठाकरे त्यांना वरळीचा कॉन्ट्रॅक्ट देतात. तर आता चौकशी होणार आणि त्या चौकशीमध्ये हे बाहेर येणार की कुणाचा दबावामुळे हा कॉन्ट्रॅक्ट दिला गेला. म्हणून मी तुझीत पाटकरचा उल्लेख संजय राऊतचे पार्टनर म्हणून करतो. सर, हसन मुश्रीफच्या मुलाने आपण कोर्टात धाव घेतली आणि त्यांनी आपल्या जामीन अर्जात म्हणाले की राजकीय हेतूने अर्ज होऊ शकते आणि तसे धमकी येते. आता एका क्षेत्रातले 39,053 शेतकऱ्यांच्या नावाने त्या शेतकऱ्यांची फसवणूक करून 10,000 रुपये जुर्माना, मी तुला 50,000 रुपये मदत मिळवून देतो, त्यातनं 10,000 रुपये कमिशन मी कापणार, आणि हे कमिशन अशा पद्धतीने कापलं तर या शेतकऱ्यांच्या बाजूने लढणारा किरीट तोमय्याला जर मुश्रीफ परिवार राजकीय नेता कार्यकर्ता म्हणत असेल तर माझी काय हरकत नाही. त्या 39,000 शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं ही आमची जबाबदारी आहे. सूत्रांची अशी माहिती आहे का, दरवेळेस तुम्ही संताजी घोरपडे यांचा नावाचा उल्लेख करता, त्यांचे वंशज कुठेतरी बदनामीसाठी तुमच्यावरती आरोप दाखल करतात? म्हणजे ह्या कारखान्याने जी फसवणूक केली, चिटिंग केली, तर त्या कारखान्याचं नाव घेणं म्हणजे आपलं असं म्हणत आहे की सर संताजी सेनापती म्हणजे घोरपडे कारखान्याऐवजी आम्ही हसन मुश्रीफ कारखाना म्हणायचा, असं त्यांना म्हणायचं आहे का? त्यांनी आम्हाला अशी सूचना केली तर निश्चित विचार करू. म्हणजे असं संताजी घोरपडेचं नाव ठेवून अशा प्रकाराने शेतकऱ्यांची फसवणूक करणारे हसन मियाना आता हे संताजी तूर हे आता आठवतात. 39,000 शेतकऱ्यांची फसवणूक करताना नाही आठवले.